या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची व विशेष बातमी पाहत आहोत। रेल्वेच्या ऑपरेशन मातृशक्तीमुळे ऊसतोडी करणाऱ्या महिलेची डिलिव्हरी सुखरूप झाल्याची घटना चाळीसगाव दरम्यान घडली। देशामध्ये भारतीय रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे। सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायी प्रवासाकरिता प्रवासी नेहमीच रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात। यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। यामध्ये अबालवृद्ध, महिला, पुरुष, लहान बालके प्रवास करीत असतात। दरम्यान रेल्वे प्रवासात विशेष सुखद व आनंददायी घटना घडली। 12 डिसेंबर 2024 रोजी मनमाड भुसावळ दरम्यान चाळीसगाव येथील उपस्थानक व्यवस्थापक यांना इगतपुरी भुसावळ मेमूमध्ये एक महिला प्रसूती वेदना होत असल्याची माहिती मिळाली। सदर घटना अशी की ऊसतोडी करणारी पूजा चव्हाण रेल्वे स्टेशन खेरवाडी येथून रेल्वे प्रवास करीत चाळीसगावकडे निघाली होती। पूजा ही प्रेग्नंट होती। प्रवासादरम्यान तिला प्रसूतीचा त्रास होऊ लागल्याने रेल्वेत डब्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली। दरम्यान प्रवासी व रेल्वेच्या संबंधित महिला उपनिरीक्षक RPFच्या पथकाने अधिकारी व डॉक्टरांना यांना बाबत तात्काळ कळविले। रेल्वेचे ऑपरेशन मातृशक्तीमुळे पूजा चव्हाण यांची डिलिव्हरी अतिशय सहज व विना त्रास सुखरूप झाली। बुलेटिन 13 न्यूज ग्राउंड रिपोर्ट विलास कांबळे, चाळीसगाव। मी पूजा अंकुश चव्हाण, आम्ही ऊस तोडणार आहे। तर खेरवाडीवरून आम्ही प्रवासला येत होतो चाळीसगावला। तर मी गाडीत बसली तर माझं पोटात दुखत होतं, पण अर्ध्यात आलो तर माझं पोटाचं दुखात सुरू झालं। तर तेवढी महिला होती गाडीत, मला खूप सहकार्य केली त्यांनी, आणि तिथे डॉक्टर पण आला, त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली। तर माझ्या सासराने फोन केला IPS मॅडमला, तर त्यांनी पण आम्हाला सर्वांनी खूप साथ दिली। हॉस्पिटलला आम्हाला घेऊन गेलं। मला आणि बाळाला बी खूप आम्ही चांगलं राहिलो। धन्यवाद।